नमस्कार माझ्या ट्रेडर्स मित्रांनो. तर हा निफ्टीचा चार्ट आहे. तर बघूया की आज मार्केटमध्ये काय मूव्हमेंट झाली आहे. तर ठीक आहे. बघा, आज मार्केट गॅप डाऊनच ओपन झालं होतं. बघा, आपण ज्या लेवल सांगितल्या होत्या, एक डाऊन साइड साठी 25,700, 25,600 आणि 25,543. मी तुम्हाला सांगताना पण सांगितलं होतं की जर 25,543 जर डाऊन साइडला ब्रेक झाली तर मार्केट डायरेक्ट 25,000 पर्यंत येऊ शकतं. म्हणजे अजून 200 पॉईंट पण डाऊन साइडला मार्केट येऊ शकतं. तर आपली तिथं आज ऑल टार्गेट हिट झालेले आहे ते. तर आता मी लेवल्स, या जुन्या लेवल्स मी डिलीट करून टाकतो की बँक निफ्टी मध्ये पण ऍज इट इज सेम तसंच झालेलं आहे की वरूनच मार्केट काय झालं की मी तुम्हाला डाऊन साइड साठी जे लेवल दिले होते, मार्केट गॅप डाऊन झालं. तिथूनच मार्केट काय झालं की त्याच लेवल पासून एक रिजेक्शन मिळाली आणि वन साइड रॅली आपल्याला डाऊन साइडला मिळालेली आहे. तर फिन निफ्टी मध्ये बघूया. फिन निफ्टी मध्ये पण ऍज इट इज आपण ज्या लेवल सांगितलं होतं त्या लेवल ऍज इट इज सगळ्यांनी काम केलेलं आहे. तर उद्या बघूया की मार्केटमध्ये उद्या 4 ऑक्टोबर मार्केटमध्ये काय मुवमेंट होऊ शकते. तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीने क्लोजिंग दिले 51,845. आपल्याला आता सगळ्यात महत्वाचं आहे की उद्याचा लो मी लेवल मार्क करून ठेवतो, कारण उद्याचा लो हा आपल्याला खूप महत्वाचा आहे. कारण तो एक मेजर सपोर्ट म्हणून पण वर्क केला जाईल. आणि अपसाइडला साठी 51,971 आणि डाऊन साइड साठी 51,684 या लेवल दोन्ही पण आपल्याला महत्वाचे आहेत. जर समजा अपसाइड साठी पहिले लेवल्स कोणते ते, जर समजा अपसाइडला 51,971 जर ब्रेक केलं तर मार्केट 52,150, मी इथं ग्रीन कलर करतो. त्यानंतर दुसरं टार्गेट जे असणार आहे ते 52,300 आणि तिसरं टार्गेट जे असणार आहे ते 52,441 किंवा आजचा हाय असे असू शकतं. आणि जर समजा डाऊन साइडला जर 51,684 जर ब्रेक केलं त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 51,500. मी रेड कलर करून ठेवतो म्हणजे तुम्हाला अपसाइड आणि डाऊन साइड साठी लेवल्स समजून जातील. त्यानंतर दुसरं जे टार्गेट असणार आहे ते 51,322 आणि थर्ड जे टार्गेट असणार आहे ते 51,104. हे असे अपसाइड आणि डाऊन साइड साठी आपल्याला लेवल्स आहेत. तर उद्या बघूया की निफ्टी मध्ये काय लेवल्स आहेत. निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 25,250, गोल्डन नंबर दिलेला आहे डायरेक्ट. तर मी तुम्हाला लेवल्स आपण कुठून मार्केट दिवस फिरू शकतो. पहिलं तर काय, आजचा लो, कारण मेजर पार्ट आहे आजचा लो. त्याला ब्लॅक कलर करतो की मुवमेंटम कुठून येऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, 25,345 आणि 25,230 जर अप किंवा डाऊन साइडला जर ब्रेक केलं तर पहिल्यांदा आपण अपसाइड साठी काढूया. की जर समजा अपसाइड साठी ब्रेक केलं तर पहिलं छोटं टार्गेट असणार आहे 25,420. ग्रीन कलर करतो, नाही अपसाइडला आपण रेड केलेलं आहे, रेड कलर करतो. त्यानंतर असणार आहे दुसरं टार्गेट ते म्हणजे 25,485 आणि लास्टला जे टार्गेट असणार आहे ते म्हणजे 25,551. आता त्यानंतर जर समजा 25,230 ची लेवल जर डाऊन साइडला ब्रेक केली तर 25,122, त्याला ग्रीन कलर करतो. त्यानंतर नेक्स्ट जे टार्गेट असणार आहे ते 25,066, 60 पॉइंट्स. आणि लास्टला जे टार्गेट असणार आहे ते 25,000 किंवा 24,974. हे असे अपसाइड आणि डाऊन साइड साठी तीन टार्गेट्स आहेत. तर बघूया की फिन निफ्टी मध्ये आणि फिन निफ्टी मध्ये काय मुवमेंट होऊ शकते. फिन निफ्टीनी क्लोजिंग दिली आहे 23,881. मी सेम ऍज इट इज त्याचा लो मार्क करून घेतो आणि लो तुम्ही बघितला असेल तर तो मेजर सपोर्टच आहे आपला जुना. त्यानंतर अपसाइड साठी 24,000, थोडस मोठं होतं पण ठीक आहे. हा, 24,000 आहे. 23,833 जर डाऊन साइडला जर ब्रेक केले तर आपल्याला डाऊन साइड साठी एक छोटस पहिलं टार्गेट असणार आहे 23,731. त्यानंतर सेकंड टार्गेट असणार आहे 23,635 आणि त्यानंतर डाऊन साइडला अजून एक नेक्स्ट टार्गेट असणार आहे 23,550. आणि जर समजा अपसाइडला ब्रेक केलं तर 24,086. त्यानंतर 24,174 आणि लास्टला जे टार्गेट असणार आहे तो आजचा हाय, म्हणजे आजचा हाय किंवा 24,272. हे असे आपल्याला लेवल्स आहेत बँक निफ्टीमध्ये. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा, कारण इव्हेंट पण आहे म्हणला तरी चालेल, कारण मार्केटमध्ये वॉर सुरू झालेला आहे इराण आणि इस्रायलचा. त्याच्यामुळे त्यांना गव्हर्नमेंट युएस पण सपोर्ट करत आहे, त्यामुळे की मार्केट डाऊन साइड येत आहे आणि चायनाचं पण मार्केट पडत आहे. तर तुम्ही जी लॉट साईज यूज करताय त्याच्यापेक्षा 50%च लॉट साईज यूज करा.
आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू.